गुड मॉर्निंग पब्लिक, वेलकम टू डे 2. कालचा ब्लॉग बघितला असेल, किती मौज मजेचा आणि आनंदाचा सुखकराचा होता आमचा. चेकआउट वगैरे केलं रूममधून. आता काही स्पॉट फिरत वे टू सातारा निघलो. चेकआउट केलं आहे. गार्डनमध्ये सामान वगैरे भरलं आहे. एक दोन सगळे बसले आहेत. आता स्पॉट पहिला ठरला आहे महाबळेश्वर मंदिर आणि कृष्ण मंदिर. सो ब्लॉग काय जास्त लेंदी करत नाही, तुम्हाला डायरेक्ट जाऊन मंदिराच्या इथंच भेटतो. पोहोचलो श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट. मागच्या फिरायला पण आपण इथं आलो होतो. मस्त असं मंदिर आहे. आता पुन्हा एकदा या फिरायला सुद्धा आलोत. मंदिरात जाऊयात, मंदिरात दर्शन घेऊयात. इथं 2 मंदिर आहेत. तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि खालची कृष्ण मंदिर आहे. आता पहिले इथं जाऊयात महाबळेश्वर मंदिरामध्ये. दर्शन करून झालं आहे मंदिरात अर्ध्या पोरांचा. शीतपेय आणि आता शीतपेय प्यायला आलोत. डिहायड्रेट बॉडी. व्हेरी फंटास्टिक लिंबू सोडा. चला लिंबू सरबताचा आस्वाद घेऊयात. एक वडापाव घालला इथून आणि हे पाया पडून आले. आम्ही राहिलोत पाया पडायचे. सो महाबळेश्वरच्या मंदिरात जाऊन पाया पडू. त्याच्यानंतर इथे एक मंदिर आहे. कुठलं आहे रे? अतिवळेश्वर आणि पंचगंगा मंदिराकडे एक आहे. हे 2 मंदिरं करूयात आणि मग खालती कृष्ण मंदिर ते करायचं होतं. दर्शन झालं इथलं वरचं महाबळेश्वर मंदिराचं. आणि परत एकदा मागच्या टायमिंगला जिथे गेलतो ते कृष्ण मंदिर, त्या मंदिराकडे चाललो सगळे. मागच्या टायमिंगला तिथले आम्ही महाबळेश्वर मंदिरच केलं होतं. पंचगंगा आणि अति महाबळेश्वर मंदिर राहिलेले. तर ते 2 मंदिर गेले. पंचगंगा मंदिर आहे तिथं 5 गंगेचं राजन चौगप आहे ते मंदिर होतं. स्वतः चाललोत खालती कृष्ण मंदिराकडे आणि मग तुम्हाला कृष्ण मंदिराच्या इथं जाऊन परत एकदा ते कृष्ण मंदिर दाखवतो या ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आय होप तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करतच असाल आणि असंच करत राहा. दर्शन करून झालेलं आहे मंदिराच्या इथे. आता निघूयात काहीतरी खायच्या प्यायच्या, नाही ते नवीन स्पॉटच्या शोधात. फोटो वगैरे काढले. इथं थोडा रेस्ट वगैरे केला. झाडाखाली बसतो, मस्त असं वाटलं. आणि फोटो घ्यायला आलता यार मी. काय मग तुला तुलाच फुटेज देतो ना मी. हा का आता का स्क्रिप्टेड नाही वाटलं पाहिजे. स्क्रिप्टेड नाही, सगळं अनस्क्रिप्टेड आहे. यो मार यो धर त्यातला बालिश. हे चप्पल गेली. घे, मम्मीला घेतलेले पैसे खर्च झाले. स्क्रिप्टेड. चला तर मग मंदिराची इथून पाय वगैरे पडलोत. मंदिर तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं होतं. आता पण मी फुटेजमध्ये कव्हर केलेलं आहे. तिथून निघतोच, काहीतरी नवीन स्पॉट बघतोय. त्या स्पॉटवर जातो, तो स्पॉट एन्जॉय करायचा आणि मग इथून निघूयात जायला. जेवण वगैरे काहीतरी करून मग आरामात पुढे. महाबळेश्वरवरून निघलोत, जेवलोत वगैरे, खाल्लं पिल्लं मागायची. आणि आता तिथले पॉईंट्स काय करायचे बंद तर होतं म्हणून आलोत साताऱ्यात. सांगलीला जाताना लागतोय. साताऱ्यामध्ये एक प्लेस भेटली 4 भिंती करून. तर आता चाललोत आम्ही 4 भिंतीला. प्लेस तर काय माहीत नव्हती. आमचा मित्र ऋतिक शिवशरण इथे आला होता. त्याला जाऊया, मस्त आहे, टेकडीवर आहे आणि वरून पूर्ण सातारा दिसतो. तर आता आम्ही देखील जाऊन बघतो 4 भिंती काय प्लेस आहे. इथून तर सध्या दिसतंय सातारा, बघू शकता. हे बघा, आता वरती जाऊन बघतो किती काय दिसतं आणि किती काय नाही. बोलला ते चायना टाऊन सारखे असे वॉल्स वगैरे आहेत. सो चला बघूयात काय काय सीन. 4 भिंतीच्या वरून दिसणारं दृश्य साताऱ्याचं. हा बघता साताऱ्याची शान, अजिंक्य तारा. आणि हे सनसेट पॉईंट एक प्रकारे, जिथून पूर्ण सातारा दिसतो, पाहू शकता तुम्ही. आणि आमचे मित्र सवंगडी काय म्हणता, अजून कुठे कुठे जायचंय?
12 मोठीची विहीर काय प्लेस बोललास काय? लांब आहे बरीच जरा. मग ती कशी आहे? छान आहे मस्त. चांगली आहे का? एन्शियंट. गोरे येतात हा तुम्ही 1 2 3. तू क्रेझीच दिसतोय भाई. दिसतोय चिकना दिसतोय. मला वाटतं उद्या राडतच करणार मला तिथे हळदी वळदीत. काय रे? आम्ही ठेवला एक रिझर्व पोरगा आमचा तो बघ तिकडे. तुला काय वाटलं? सुमित खुश झाला. काय सुमित काय म्हणणं आहे? मला काय बोलत नाही. काय रे बाबा? नाही मला काय बोलत नाही. मला लग्नात जायचं रोहनच्या, मग गोष्ट तिथे टाइमपास करू नका. आणि हा टाइमपास कोण करतोय? श्रेयस आणि लोटे आणि प्रणव हे तिघं करतात. मॅनेजर आहेत ना, यो मॅनेजर आणि हे एक्स मॅनेजर. या विनायकने रोहनचं 4 फोन उचलले. व्हिडिओ काय उचलला बोल. सायलेंट होते फोन माझा. अच्छा असं साफ खोटा मला सांगतो 3 फोन केले काय करू फोन करू मला एका कॉल मध्ये उचलला मी. चला हा लय 4 बिंदू थोडा इथं टाइमपास करतो आणि दुसरी प्लेस सजेस्ट करतो. हे असंच इथं कायचं इथून पाठीमागं आम्ही टेकडून चढलोत आणि इथून चढत येत ना तिथं काहीतरी हे असं हा पॉईंट आहे कायचं मशालीचा वगैरे पाहू शकतो. हा इथं पॉईंट आहे आणि इथून दोन्ही साईडून असा व्ह्यू आहे जो की एक पीसफुल व्ह्यू आहे. आपला पनवेल नाही मुंबईत जसे सनसेट पॉईंट्स आहेत तसेच. सो जरा आता इथं बसतो 10-15 मिनटं व्ह्यूचा आनंद घेतो आणि मग पुढे कंटिन्यू राहतो. जाने कैसे फिर से नैना भरे समझे थे हम गम है खत्म दिल ही ना माने फिर से नैना. आलं का मित्र? गाडी बंद झाली का? शिकणार दिसतोय रे. पनवेलमध्ये भेटलं नाही का तुला कुठं? तू थेट एवढे कष्ट घेतोय साताऱ्यामध्ये येऊन. शिकणार दिसतोय रे. कटबीट एकदम डिटेलिंग हा. दाढी बिडी मग भारी वाटते. तर इथून निघलोत नंतर इथं जेवलोत मेळ्यामध्ये आणि एक नवीन रूम घेतली. तिथे चेक इन वगैरे केलं कारण जायला लेट होणार होतो. सो नवीन रूम घेतली आणि इथं आत्ता उनो खेळायला बसलोत. उनो खेळून घेतो थोडी मजा करून घेतो. थकलोत जरा फ्रेशनअप होतोय जरा टाइमपास करतोय. तो सध्या जरा आम्हाला एकट्याला सोडा आणि आम्ही तुम्हाला एकट्याला सोडतो. कालचा ब्लॉग काय एंड केलाच नाही म्हणून बोलला आता एंड करूयात. काल जे फ्रेश वगैरे होऊन चेंज वगैरे केला उनो वगैरे खेळून झालं तसाच जाऊन झोपलो. ब्लॉग एंड करायची ना इच्छा राहिली ना एनर्जी होती. तो डायरेक्ट जाऊन झोपलोत. रूम्स वगैरे चेकआउट केल्या आज. तिथून निघलोत आणि पुढे येऊन आता इथं शिवनेरी ढाब्यावर जेवायला जमतो. म्हणजे हा आहे डे 3 पण डे 2चाच ब्लॉग इथं मी एंड करायचा हे करतो आहे. सो आता इथं आलो. मे बी लग्नाचा आणि हळदीचा एक ब्लॉग केला तर करेल नाही तर जमलं तर त्या हिशोबाने करेल नाही तर नाही करणार. बघूयात कसं काय होतं आहे मॅनेज सांगता येत नाही आहे. बट होप सो तुम्हाला कालचा ब्लॉग देखील म्हणजे कालचा नाही जो डे 2चा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. आम्ही ते इथं आलो. दुसरी आमची गाडी येते. गाडी आली की इथून जेऊ आणि आम्ही त्याच्या इथं राहू. हार्डली 1 तासाचा रस्ता राहिलेला आहे 35 ते 40 किलोमीटर. सो लवकरच त्याच्या इथं पोचूयात. काल लेट होणार होतं म्हणून तिथं आम्ही रूम केली होती. सो चला मग जेवून घेतो आणि कालचा ब्लॉग इथं सेंड करतो. अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है. अपने कान में ईयरफोन्स डाल लो. क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो. खरा शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. Big thank you for being here.